घर बांधण्यासाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांचे दालन ज्योतिर्लिंग टाइल्स, सिरॅमिक्स अँड ट्रेडर्स, साई मंदिर चौक, कळंबा. मोबाईल नंबर 8237621621. नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण ज्या पद्धतीनं महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रम सुरू केलेला आहे, त्याच पद्धतीनं आता कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर होऊ शकतो. या अनुषंगानं आपण जिल्हा परिषदेचे दावेदार हा विशेष कार्यक्रम सुरू केला आहे. पाचगाव जिल्हा परिषदेतून महाविकास आघाडीतून विराज पाटील हे नाव आता पुढे येत आहे आणि आज त्यांच्या आम्ही निवासस्थानी आलेलो आहोत. आता आपण त्यांच्याशी खास अशा गप्पा मारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. विराजजी, आपली सामाजिक राजकीय सुरुवात कशी झाली हे आम्हाला सांगा. आणि पहिल्यांदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मग माझं मी सुरू करतो. शिवसेनेच्या माध्यमातून 2005 साली माझी राजकीय सुरुवात झाली. माझे राजकीय गुरु माननीय विजयराव देवणे यांनी ज्यावेळी 2004ला विधानसभा लढली, त्या विधानसभा झाल्यानंतर आम्ही शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश करून आंदोलनाच्या माध्यमातून माझी राजकीय सुरुवात झाली. पहिलं आंदोलन केलं आणि पहिल्याच आंदोलनात आमच्यावर गुन्हा दाखल झाला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचं एक आंदोलन होतं. गंगेचा जो प्रदूषणाचा प्रश्न होता, जे प्रदूषणाचं पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत होतं, त्या संदर्भात हजारो मासे मृत झाले आणि ते हजारे मासे घेऊन आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात घुसलो आणि ते मासे त्या अधिकाऱ्याच्या अंगावर फेकले आणि त्यावेळी पहिल्या आयुष्यातला गुन्हा दाखल झाला आणि त्यावेळी माझा राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. या घटनेचा मी देखील साक्षीदार आहे, कारण ती न्यूज मीच कव्हर केलेली होती. तर तुमचा राजकीय प्रवास म्हणा किंवा सामाजिक प्रवास म्हणा, मी स्वतः अनुभवलेला आहे आणि मी त्याचे बरेचसे कव्हरेज देखील केलेलं आहे. तर आतापर्यंत जी महत्वाची आंदोलनं केली, म्हणजे जसं पाचगावचा पाणी प्रश्न असू दे किंवा जे काही महत्वाचे तुम्ही सामाजिक उपक्रम राबवले, महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून वगैरे, त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. नाही, 2012ला पहिल्यांदा मी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात जिल्हा परिषद लढवण्यासाठी मी तयारी करत होतो. तर योगायोगानं तो मतदारसंघ महिलांसाठी राखीव राहिला, ओबीसी महिलांसाठी. त्यावेळी मी निवडणूक लढवू शकलो नाही. तर निवडणूक लढवलं नाही तरी काम करायचं कधी थांबलो नाही. सातत्यानं आंदोलनाच्या माध्यमातून, मग तोलचं आंदोलन असेल, तुम्ही बघितलंच असेल की आर.के. नगरचा तोल किंवा शिरोली पुलाचा जे तोल नाका होता ते जाळले आहे. त्यावेळी आमच्यावर 6 गुन्हे दाखल झाले तोलच्या माध्यमातून. आणि या कोल्हापुरातून तोल पळवून लावण्यात शिवसेनेची भूमिका कोल्हापूर जिल्ह्याला माहिती आहे, सर्वात मोठी भूमिका शिवसेनेनं बजावली. त्यावेळी शिवसेनेचे 3 आमदार होते. त्या 3 आमदारांना घेऊन आमचे सर्व शिवसैनिक तोल आंदोलनाच्या मध्ये आम्ही सक्रिय होतो. त्यानंतर 2016ला जेव्हा पाचगाव मध्ये पाण्याची अवस्था एकदम भीषण झाली, त्याला प्रमुख कारण असं आहे की 2016ची जी लोकसंख्या होती, ती लोकसंख्या 3 पट वाढली होती. कारण ज्यावेळी आमच्या पाचगावचं 13 गावाची पाणी योजना झाली गांधीनगर सहित, ती योजना जी होती ती 1997ला झाली आणि 1997 नंतर 2016 म्हणजे 19 वर्षाचा गॅप पडलेला आणि 19 वर्षाची जी लोकसंख्या वाढलेली, त्या लोकसंख्येला ते पाणी पुरत नव्हतं. महानगरपालिका आम्हाला ग्रामीणला पाणी द्यायला तयार नव्हती. सातत्यानं आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून पाणी प्रश्नी ह्या सरकारला जाग आणण्याचं काम करतो, परंतु त्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे यश आलं नाही. मग मी त्यावेळी काय केले की 2016ला स्वखर्चातून जवळजवळ 75 दिवस रोज 50,000 लिटर पाणी पाचगावकरांना दिलं. पाचगावकरांची तहान भागवली. त्यानंतर आम्ही एक मोठा मोर्चा काढला. पाचगावापासून कलेक्टर ऑफिस पर्यंत पायी दिंडी 12 किलोमीटरचा मोर्चा होता. त्यामध्ये साधारणतः 1000 महिला उत्स्फूर्त सहभागी झाल्या, शिवसैनिक सहभागी झाले, पाचगावचे नागरिक सहभागी झाले. आम्ही प्रशासनाला जाग आणायचं काम केलं. प्रशासनाला ठणकावून सांगितले, जर हा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तर प्रशासनाला आम्ही जागेवर बसू देत. आणि त्यावेळी अमित सैनी नावाचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी आपल्याला तात्काळ 11 लाख रुपये मंजूर केले आणि त्या 11 लाख रुपये मधनं गिरगावमध्ये एक पाणी पुरवठा होता. त्या गिरगावच्या पाणी पुरवठ्याला तात्पुरती एक पाण्याची लाईन टाकली आणि त्यातनं तात्पुरता लोकांना दिलासा मिळाला की बाबा हा पाणी प्रश्न सुटला तरी नाहीच,
सातत्यानं स्थानिक राजकारणातून किंवा स्थानिक राजकारण्याने ह्यामध्ये हे मोडायचं काम केलं, तर तरी पण शिवसेना थांबली नाही. त्यानंतर सन्माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आदरणीय विजयराव देवरे साहेब असतील, संजयजी पवार असतील, आमचे संपर्क प्रमुख अरुणभाई दुधोरकर, या तिघांना मी हा प्रश्न समजून सांगितला की साहेब अशा अशा पद्धतीनं पाचगावकरांचा हा प्रश्न आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. तत्कालीन पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब होते. उद्धव साहेबांनी सांगितले की बाबा आत्ताची जी लोकसंख्या आणि येणाऱ्या 15 वर्षातली जी लोकसंख्या याचा अभ्यास करा आणि याचा अभ्यास करून ती योजना पुढील 15 वर्षे चालली पाहिजे. म्हणजे पुढील 15 वर्षी जी लोकसंख्या वाढणार आहे याचा विचार डोक्यात घेतला किंवा त्या लोकांना पण पाणी मिळालं पाहिजे. मग आम्ही मानसी ठरवलं की एक माणूस दिवसाला किती पाण्याचा वापर करतोय आणि आत्ताची लोकसंख्या आणि 15 वर्षाची लोकसंख्या असा एक अभ्यास केला आणि 352 कोटीची योजना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना मंजूर झाली. त्यानंतर आमचे सन्माननीय पालकमंत्री सत्यजितराव बंटी पाटील यांचं पण त्यामध्ये भरपूर योगदान लागलं, कारण त्याचा पाठपुरावा बंटी पाटलांनीच केला. बंटी पाटलांनी ही योजना कशी पूर्ण केली, कारण शासन स्तरावरती फंड मिळणं गरजेचं आहे. जर शासन स्तरावरती फंड मिळालं नाही तर ती योजना मंजूर होऊन उपयोग नाही, ती योजना मार्गी लागली पाहिजे. आणि ते काम मी पण बंटी साहेबांचं मनापासून आभार मानतो की बंटी साहेबांनी ती योजना मार्गी लावली. त्यानंतरचे आमदार असतील ऋतुराजदादा पाटील यांनी पण याचा चांगला पाठपुरावा केला. त्याचा पाठपुरावा केला. येणाऱ्या 6 महिन्यात ही योजना पूर्ण होते. आम्ही म्हणत नाही की पाचगावचा असेल किंवा 13 गावांचा पाणी प्रश्न सुटला असं म्हणता येणार नाही. अजून सुद्धा नागरिकांना ज्या पद्धतीनं पाणी मिळालं पाहिजे, महानगरपालिका हद्दीमध्ये ज्या पद्धतीनं पाणी मिळते आणि आमच्या 13 गावात ज्या पद्धतीनं पाणी मिळते यामध्ये बरीच तफावत आहे. आणि ही जर तफावत दूर करायची असेल तर ही पाणी पुरवठा योजना जी आहे 352 कोटीची ही पूर्ण क्षमतेने कार्यरत होणं गरजेचं आहे. आता जर आपण 13 गावात बघितलं तर कुठे टाक्यांचं काम चालू आहे, कुठे पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे. मला वाटतं की येणाऱ्या 6 महिन्यात ही योजना पूर्ण होईल आणि नागरिक समाधानी होतील की बाबा की मला चांगलं पाणी मिळते, आम्ही समाधानी आहे. आणि ते समाधान होण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळेजण यात प्रयत्नशील आहोत. आता पाचगावचा जो मतदारसंघ आहे त्याची भौगोलिक परिस्थिती आता बदललेली आहे. पश्चिमेकडील काही गावं वगळली गेले, त्यांनी पूर्वेकडली गावं ह्याच्यात समाविष्ट केलेली आहेत. तर याची संपर्क यंत्रणा तुम्ही कशी राबवलेली आहे? नाही, आपण बघितलं तर सातत्यानं आम्ही काम करत आहोत आणि आम्ही काम करत राहणार. आम्ही 24 तास रस्ते उतरणारे शिवसैनिक आहोत पहिल्यांदा. त्यामुळे एखादं गाव गेलं आणि एखादं गाव आलं तर आम्हाला जास्त फरक पडत नाही, कारण लोकांचं प्रश्न आम्हाला माहिती आहे. आता परवाच तुम्ही जर बघितलं असेल तर तामगावचा जो पर्यायी रस्ता आहे, म्हणजे जो तामगावचा रस्ता कोल्हापूरच्या दिशेने येतो, तो विमानतळ प्रशासनानं अचानक न सूचना देता बंद केला. मग त्यामुळं तामगावच्या नागरिकांनी ठरवलं की बाबा आपण यांच्या विरुद्ध आवाज उठवायचा. त्या आवाज उठवण्यात सगळ्यात पुढे शिवसेना होती, विराज पाटील होता, विराज पाटलांचे सहकारी होते. त्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की बाबा आता तुम्ही जो पर्याय रस्ता द्याल हा योग्य नाही. आता ह्या पर्याय रस्त्याचं आणि कोल्हापूरचं येण्याचा अंतराचा विचार करा की अंतर आता जर तुम्ही म्हणता की गोकुळशेगावकडनं आम्ही आलो तर साहेब 5 किलोमीटरचं अंतर पडतो. रात्री एखादी आजारी महिला असेल, एखादी गर्भवती महिला असेल तर तिला रात्री कोल्हापुरात सीपीआरला घेऊन जायचं म्हणजे साहेब 13 किलोमीटरचं अंतर आहे. तर हे अंतर साहेब तुम्ही कमी करा. पर्याय रस्ता देताना अंतराचा विचार करा की लोक समाधानी पाहिजे. हे सगळं कुणासाठी आहे साहेब? विमान लोकांसाठी आहे, रस्ता लोकांसाठी आहे. तर साहेब ह्यामध्ये सगळ्यात पहिला गुन्हा 360 लोकांचा झाला, त्यामध्ये 1 नंबरचा आरोपी विराज पाटील. तुम्ही बघितलं असेल, वर्तमानपत्रात असेल, चॅनलच्या माध्यमातून असून तर ते आंदोलन शिवसैनिकांनी हातात घेतलं असेल. त्यामध्ये 1 नंबरचा आरोपी विराज पाटील झाला. त्या सुद्धा मी सांगितलं की मी साहेब ठणकावून सांगितलं की जनतेच्या प्रतिनिधी 100 गुन्हे आमच्यावर दाखल झाले तर आम्ही त्याची साहेब पर्वा करणार नाही. कारण साहेब आता माझ्यावरती सरकारी कामात अडथळा असून दे, विनापरवाने रॅली काढली असून दे, असे 14 गुन्हे साहेब आता माझ्यावरती. नागरिकांसाठी काम करताना साहेब शिवसैनिकाला गुन्हे नवीन नाही, रोज एक गुन्हा घ्यायची तयारी शिवसैनिकाची. आणि ह्याच गोष्टीसाठी आम्ही जोपर्यंत तामगावचा पर्याय रस्ता होऊन तिथले नागरिक समाधानी होत नाही तोपर्यंत साहेब आमचं ते पण आंदोलन थांबत नाही. म्हणजे माझ्या मतदारसंघात येणारं कुठलंही गाव असून दे, तामगाव असून दे, उजळावाडी असून दे, पाचगाव असून दे, मोरीवाडी असून दे, पाचगावच्या प्रत्येक घरात माहिती असेल की विराज पाटलांनी काम केलं. विराज पाटलांनी साहेब मत मागितलं नाही. आजपर्यंत पाचगावच्या कुठल्याही घरात जाऊन विचारा की मी आजपर्यंत मला मत मागायला गेलेलो नाही. मी पहिल्यांदाच मत मागायला निघालो. काम केले खरं मत मागितलं नाही.
त्यामुळे माझी पाचगावचे नागरिक असतील, मोरेवाडीचे असतील, उजळवाड्यातले असतील, तांबगावचे असतील, या सर्वांना एकच विनंती आहे की काम करणाऱ्या माणसाला निवडून द्या. आम्ही नाही काम केलं तर साहेब मला पुढच्या वेळी निवडून देऊ नका. तर आम्ही साहेब काम करा, चांगलं काम करून टाकू. आता थोडा राजकीय प्रश्न विचारतो. ह्या मतदारसंघावर काँग्रेस आणि भाजपचा जरासा पगडा राहिला आहे. बरोबर तर तुम्ही शिवसेना ठाकरे गटातून इच्छुक आहात. बरोबर. तर तुम्हाला तुमच्या तिकिटाची किंवा तुमच्या उमेदवारीची खात्री आहे? हा, महाविकास आघाडीची उमेदवारी मला 100% मिळणार. साहेब जर मागच्या वेळची जर निवडणूक तुम्ही बघितली असेल, तुम्ही त्यावेळी होता मला हो. काय, मागच्या वेळच्या निवडणुकीमध्ये मी काँग्रेस आणि भाजपच्या विरोधात लढलो. हो. त्यावेळी माझ्या मतदारसंघात 3 गावं नवीन आली. हो. कळंबा माझ्या मतदारसंघातलं गाव नव्हतं. हो. तुम्ही जर बघितलं, अंबरवाडी माझ्या मतदारसंघातलं गाव नव्हतं. जैताळ माझ्या मतदारसंघातलं गाव नव्हतं. तरी सुद्धा मी शिवसैनिकांच्या साथीनं, माझा मित्र परिवार असेल, माझ्या सगळं काम करणारी जी लोक होती, त्यांना घेऊन साहेब लढलो आणि अवघ्या 34 मतांना साहेब माझा पराभव झाला. त्यानंतर साहेब 34 मतांना माझा पराभव झाला, मी कधी थांबलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत एकदा नव्यानं सुरुवात केली. नव्यानं सुरुवात करून साहेब आम्ही मतदारसंघ बांधला. लोकांचे काय काम आहेत, लोकांच्या गरजा काय आहेत, लोक कोणत्या प्रश्नानं व्यस्त आहेत, कोणत्या प्रश्नानं त्रस्त आहेत, याचा पहिल्यांदा साहेब आम्ही अभ्यास केला. मग साहेब जर तुम्ही कळंबा बघितला तर कळंब्यामध्ये सुद्धा मागच्या वेळी आम्ही तर कळंबा सर्वजणांचं काम केलं. कळंबा तलावामध्ये दूषित होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यापासून कळंब्याला वाचवायचं काम आम्ही साहेब प्रामाणिकपणे केलं. हनबरवाडीमध्ये साहेब मैदानाचं काम होतं, ते मैदानाचं काम मी स्वतःच्या स्वखर्चातनं चालू केलं. एखादं मंदिर बांधणं असून दे, आम्ही स्वखर्चातनं कामं केलं सर. कायमस्वरूपी ना जिथं फंड मिळणार नाही तिथं स्वखर्चातनं आम्ही काम करतोय. आणि भविष्यात जरी सुद्धा आमचं सरकार नसलं, आम्हाला फंड उपलब्ध आम्ही स्वखर्चातनं काम करणं साहेब. मी ज्यावेळी मागच्या वेळी कंदल गावात साहेब इलेक्शन लढवली, निवडणूक लढवली, त्यामध्ये त्या कंदलगावकरांनी मला 1498 मतं दिली साहेब. का दिली साहेब? तर तिथं शाळेचा एक प्रश्न होता. जी शाळा मोडकळी चालती त्या शाळेचा पट साहेब 35 विद्यार्थी त्या शाळेत होते. IF इंडिया नावाची कंपनी असेल गोकुळमध्ये, त्याचा CSR फंड घेतला. विराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतःचे पैसे घातले आणि 4.5 लाख रुपये खर्च करून ती शाळा साहेब आम्ही चांगल्या पद्धतीनं तयार केली. म्हणजे ज्याला डिजिटल शाळा म्हणतात, ती डिजिटल शाळा साहेब तुम्ही आज पण जाऊन बघू शकता. आज त्या शाळेचा साहेब पट 200च्या पुढे गेलाय. ज्या शाळेत 35 विद्यार्थी राहिले तो 200च्या पुढे साहेब गेला. ह्या गोष्टी साहेब आम्ही करून दाखवल्या आणि मग सांगायला साहेब आम्ही हे केलं. जसं पाचगावचं तुम्ही मगाशी म्हटलं की पाचगावचा साहेब पाण्याचा प्रश्न आम्ही खर्चातनं 11 लाख रुपये खर्च केले. रोज साहेब 50 लाख लिटर पाणी दिलं. म्हणजे जिथं साहेब फंड मिळणार नाही तिथं आम्ही थांबणार नाही. खर्चातनं साहेब त्या गोष्टी आम्ही करायचं. जर आता मागचे राजकीय वाटचाल पाहता, तुमचं मागचं सामाजिक कार्य पाहता, जर पाचगाव मतदारसंघातील नागरिकांनी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून जर दिलं, तर ह्या मतदारसंघासाठी असं विजन काय आहे का, किंवा नवीन एखादा संकल्प किंवा विकासात्मक कुठला प्रोजेक्ट आहे का? नाही 100% साहेब. आता आम्ही ज्यावेळी रोज माझा मित्र परिवार घेऊन बसतो आम्ही सध्या, किंवा इलेक्शनला सामोरं जाताना कशा पद्धतीने गेलं पाहिजे आपण. कारण आता तुम्ही बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त साहेब आश्वासनं दिली जातात. तर आमचा जो शिवसेना म्हणून जे आम्ही सगळेजण आहे ते साहेब आमच्याकडे डोक्यात काम करणे आहे. सगळ्यात साहेब जर पहिला मोठा प्रश्न असेल तर तुम्हाला मी मगाशी म्हटलं की पाणी प्रश्न आहे. आणि तो साहेब ह्या 4 गावात सारखाच आहे. तर जी पाणी पुरवठा योजना आता चालू आहे, मी तुम्हाला म्हणलं की ह्यामध्ये बंटी पाटलांचं पण सहकार्य मोठ्या प्रमाणात आम्हाला झालेलं आहे, हे नाकारता येत नाही. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून, मी परत एकदा सांगतो की महाविकास आघाडीच्या माध्यमातून पहिल्यांदा साहेब आम्ही पाणी प्रश्न आहे ना हा सुरळीत करणार. लोकांना 24 तास मुबलक पाणी देणार. या 4 गावातल्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणार नाही, ही पहिली गोष्ट. साहेब आता माझ्या डोक्यात स्वतःच एक विजन आहे. माझ्याकडे एक कंपनी आहे ज्याचा CSR फंड आहे. IF इंडिया म्हणून गोकुळ चांगली कंपनी असेल, तिथले अधिकारी माझे चांगले मित्र आहेत. आमच्या डोक्यात आहे की साहेब ह्या 4 गावात मुलींसाठी स्वातंत्र्य शाळा, फक्त मुलींसाठी. काय की आता 8वी 9वी नंतर ना मुलांच्या शाळेत जाताना मुली त्यांना अपोड होते, म्हणून मुलींसाठी स्वातंत्र्य शाळा हा माझं स्वतःच एक वैयक्तिक विजन आहे. आणि या 4 गावासाठी तुम्ही जर बघितलं पुढच्या 5 वर्षात जर मुलींसाठी स्वातंत्र्य शाळा केली नाही तर मी साहेब इलेक्शन लढवणार नाही.
निवडणूक लढवणार नाही. मी स्वतः जिथं फंड मिळणार नाही तिथं स्वखर्चात ना साहेब मुलींसाठी स्वतः शाळा करणार. दुसरी गोष्ट साहेब तुम्ही बघितलं आता की उजळ्यावाडीमध्ये ना भुयारी मार्ग बंद केलेला आहे. आणि भुयारी मार्ग बंद केल्यामुळे जी शाळा आहे लहान मुलांची ती ही हवेच्या ह्या साईड त्या मुलांना पूर्ण साहेब वळसा घालून 1-1.5 किलोमीटरचा वळसा घालून या शाळेत यायला लागते. मग प्रत्येक पालकांना साहेब तेवढा पुरेसा वेळ मिळेल की बाबा त्या मुलांच्याकडे शाळेत सोडणं किंवा संध्याकाळी आणणं शक्य नाही. या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बघितल्या तर सगळ्यात महत्वाचं जर माझ्या डोक्यात काय असेल तर तो जे आता पुणे बेंगलोर रस्ता चालू आहे त्या अधिकाऱ्यांना जाग आणून उजळ्यावाडीचा जो पर्याय रस्ता आहे तो पहिल्यांदा साहेब या लगेचच आम्ही तो सुरू करणार आहे. तामगावचा जो रस्ता आहे पर्याय तो करणार आहे की लोकांच्या मूलभूत सुविधा काय आहे साहेब, रस्ते, गटर, लाईट आणि सगळ्यात महत्वाचा साहेब सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे आरोग्य साहेब. तुम्ही बघताय की आरोग्यासाठी आपल्याकडे आता एकच मोठं हॉस्पिटल कुठलं असेल तर सीपीआर आहे. तर ह्या हॉस्पिटल एवढा मोठा ताण पडलाय साहेब की तुम्ही बघितलं तर कर्नाटक राज्यातून सुद्धा आज आपल्या सीपीआर मध्ये पेशंट येतात, कोकणातून येतात. त्यामुळे आमच्या लोकांना तिथं जी गर्दी दाटीवाटी झालेली आहे काय योग्य न्याय मिळत नसेल. परवाच आम्ही सीपीआरचा भ्रष्टाचार साहेब चव्हाट्यावरती आणला. सीपीआर मधली यंत्रणा कुठल्या प्रकारे काम करते आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दाखवून दिलं काय. इथल्या पालकमंत्र्यांना जाग आणायचं काम केलं साहेब आणि पालकमंत्र्यांना चौकशी समिती नेमायला लावली की आमचे नेते माननीय संजयजी पवार यांनी सातत्यानं त्याचा पाठपुरावा केला चांगल्या प्रकारे. आणि साहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो प्रश्न शिवसेनेचे आमदार भास्करराव जाधव यांनी विधानसभेत मांडला आणि तो प्रश्न साहेब मार्गी लागला विधानसभेत मांडल्यामुळे. आता आणखीन एक थोडक्यात राजकीय प्रश्न आहे की आता शिवसेनेत 2 गट पडलेले, एक शिंदे गट पडलाय आणि उद्धव ठाकरेचा एक गट पडलेला आहे. तर ह्या विभाजनाचा फटका या आगामी निवडणुकीत तुम्हाला बसेल का, काय वाटते तुम्हाला? नाही, दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं तर इथं शिवसेना शिंदे सेना जी आहे त्यांची कुठल्या प्रकारची ताकद नाही साहेब. इथं उद्धव बाळासाहेब ठाकरेचाच पक्ष जिवंत आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये. कारण जर तुम्ही बघितलं असेल 2009 असेल 2014ला ह्या मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उमेदवार लढलेला आहे आणि सातत्याने या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेच्या प्रश्नावरती आम्ही रस्त्यावरती आहे. रस्त्यावर असल्यामुळे साहेब आमचा पक्ष आम्ही जीवन ठेवायचं काम प्रामाणिकपणे केलं. विराजजी, आतापर्यंतच्या म्हणजे जोपर्यंत मी तुम्हाला 14 वर्ष झाली गेली मी ओळखतोय आणि या 14 वर्षातील माझा अनुभव आहे की रस्त्यावरला कार्यकर्ता म्हणून विराज पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. तुमचं सामाजिक कार्य देखील मी अतिशय जवळून पाहिलेलं आहे. तुमच्या इथून पुढच्या देखील सामाजिक राजकीय वाटचालीला माझ्या चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.